असं म्हणता येईल का की हे हँडबुक स्पेसिफिकली जी नवीन जनरेशन आहे त्यांच्यासाठी आपण लिहिलेलं आहे? ज्या ज्या माणसाला भारताबद्दल कुतूहल आहे, आपण साधारणपणे आपले मध्यमवर्गीयांची प्रवृत्ती काय असते, काय होत नाही आपल्याकडे, काय नाही, अमेरिका बघा, सिंगापूर बघा वगैरे, तर त्याला हे उत्तर आहे. हे सुरुवात होते साधारणपणे 3500 वर्षापूर्वी. म्हणजे भारताचं, म्हणजे आधी भारत हे नाव का पडलं, त्याच्यानंतर आपली पुराणं, आणि त्याच्यापासून ती सुरुवात होते आणि ते आजच्या 2025 जानेवारीपर्यंत येऊन ते थांबतं. डॉक्टर माशेलकर, रघुनाथ माशेलकर. तर मी त्यांना निरोप पाठवला की मी असं एक 500 पानी पुस्तक भारतावरती लिहितोय आणि आपण त्याची प्रस्तावना लिहावी असं माझी इच्छा आहे याला. तर त्यांचं उत्तर आलं लगेच थोड्या वेळामध्ये की माझ्याकडे आता वेळ नाही. मी त्यांना इंडेक्स पाठवला. त्यानंतर 15व्या मिनिटाला त्यांचं उत्तर आलं, मला किती ह्याला प्रस्तावना मीच लिहिली पाहिजे. हे पुस्तक आहे, हे हँडबुक सारखं आहे. तुम्ही ह्या 57 प्रकरणामध्ये कुठलाही विषय घ्या, त्याच्यावरती एखादं 150-200 पानी पुस्तक होऊ शकेल. संविधानावरची जी सर्व पुस्तकं आहेत ही साधारणपणे 700 पानं ते 1000 पानं वगैरे अशा आकाराची असतात. म्हणून त्या याच्यामधून मी 100 पानांचं टार्गेट हे केलं. त्यांच्या पक्षाचे सर्व उमेदवार पडले, त्यामुळे बाबासाहेब संविधान सभेवरती जाऊ शकले नाहीत. पण त्यांचं त्याच वेळेला फॉरवर्ड ब्लॉक बरोबर बंगालमध्ये युती होती आणि तिथे मुस्लिम लीगच्या तर्फे एका मतदारसंघातून ते संविधान सभेवरती निवडून गेले. 25 नोव्हेंबर 46 बहुतेक तारीख असेल ती. तेव्हा त्यांनी शेवटचं भाषण केलं घटना समितीसमोर. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही देवाची पूजा करू नका, घटनेची पूजा करा, व्यक्तीची पूजा करू नका, संविधानाची पूजा करा आणि कुठल्याही व्यक्तीला देवासारखं मानू नका.